नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. अलिबाग हे पर्यटकांच्या आवडीचं शहर आहे. देश विदेशातील पर्यटक येथे फिरण्यास, सुट्टी घालवण्यास येत असतात. मात्र अलिबाग शहरात घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ माजली आहे. विदेशी नागरिक अलिबाग शहराला काही नवीन नाहीत. अशातच शहरात काही कोरियन नागरिक आढळून आले. मात्र हे पर्यटक नसून त्यांचे भलतेच मनसुबे असल्याची बाब सुदैवानं उघडकीस आली आणि पुढील मोठा अनर्थ टळला. अलिबागकरांची जागरूकता आणि प्रसंगावधानता येथे कामी आली. अलिबागमधील कुसुंबळे कातळपाडा भागात 1 वर्षांपूर्वी धर्मांतर करण्याची घटना घडली होती. तेव्हा ठाणे मुरबाड येथून आलेल्या 60 ते 70 ख्रिश्चन लोकांच्या समूहानं तेथील आदिवासी बांधवांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र स्थानिक तरुणांनी आक्रमक पवित्रा घेत ख्रिश्चन धर्मप्रसारकांना पिटाळून लावलं होतं. आता पुन्हा याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळालं. गुरुवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कोरिया देशातील 6 ते 7 जण ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत असताना अलिबाग शहरात आढळून आले. शहरातील असबी कॉटेजमध्ये थांबलेले हे 6 ते 7 कोरियन नागरिक आणि इतर जिल्ह्यातील 7 महिला आणि पुरुष ख्रिश्चन धर्माचा प्रसार आणि प्रचार करताना आढळून आले. ही घटना स्थानिकांच्या निदर्शनास येताच अलिबागकर एकवटले. अलिबागमधील सुज्ञ तरुणांनी संपूर्ण घटनेची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तरुणांनी या धर्मप्रसारकांना पकडून त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. तुम्ही एकूण किती जण आहेत? तुमच्या समवेत आणखी किती लोक आहेत? असं विचारलं असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. तसंच स्थानिकांवर अरेरावी करण्यास सुरुवात केली. मग मात्र पोलिसांना पाचारण करण्यात आलं. घटनेचं गांभीर्य ओळखून बीट मार्शल पथकानं सर्वांना पकडून अलिबाग पोलीस ठाण्यात आणलं. सर्वांची सखोल चौकशी करण्यास सुरुवात केली. तसंच अलिबाग शहरात असलेल्या असबी कॉटेजमध्येही चौकशी सुरू केली. मात्र तेथे कोणतीही नोंद आढळली नाही. त्यामुळे असबी कॉटेजने या विदेशी नागरिकांना ओळखपत्राशिवाय आसरा दिला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरियावरून आलेल्या या विदेशी नागरिकांनी धर्मप्रचारासाठी अलिबागलाच लक्ष का केले, हा प्रश्नही अद्याप अनुत्तरित आहे. पोलीस या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन याची सत्यता समोर आणण्याच्या कामी लागलेत. आता या सर्व धर्मप्रचारकांवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.